आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली। आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे ही बैठक रद्द केल्याचं कळत आहे। आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे आजची कॅबिनेट बैठक ही रद्द करण्यात आली आहे। आज मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, पण सकाळीच आमदार अनिल बाबर यांच्या निधनाची बातमी समोर आलेली आहे आणि त्यामुळे आज होणारी ही कॅबिनेटची बैठक रद्द केल्याची माहिती समोर येते। तर सांगलीतील खानापूर तालुक्यातील हे आमदार अनिल बाबर यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेलं आहे। सकाळीच ही दुःखद अशी बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे शिवसैनिकांवर शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। सर्व जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनीही लोकशाही मराठीशी बोलताना दुःख व्यक्त केलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती ती रद्द केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता ही बैठक नेमकी कधी होणार त्याकडेही लक्ष असेल। तर राज्य मंत्रिमंडळाची ही जी बैठक आहे यामध्ये आज खडाजंगी होण्याची शक्यता ही वर्तवली जात होती। छगन भुजबळ हे परखडपणे भूमिका मांडतील अशी शक्यता वर्तवली जात होती, कारण त्यांनी याआधीही आपली नाराजी बोलून दाखवलेली होती मराठा आरक्षणासाठी जे अध्यादेश काढलेला आहे त्यावरून, आणि त्यानंतर आज होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता ही बैठक रद्द झाल्याचं कळतंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अजय, काय सांगाल, आज होणारी मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती रद्द झाली आहे, काय अपडेट्स? नक्कीच परा आपण पाहू शकतो की आज सकाळी एक बातमी आली, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी आमदार अनिल बाबर यांचं मगाशी काही वेळापूर्वी दुःखद निधन झालेलं आहे। त्या निधनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे जाणार आहेत। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणजे तत्कालीन वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही बंड केलं त्या बंडामध्ये पहिल्या सुरू सहभागी होणारे हे आमदार अनिल बाबर होते। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकदम जवळचे आमदार मानले जाणारे अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे एकूणच सांगली जिल्ह्यामध्ये नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगली या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार आहेत। त्यामुळे कुठेतरी आजची ही बैठक सध्या रद्द करावी लागलेली आहे अशी माहिती समोर येत आहे। निश्चितच अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।